आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहील, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईकरांचा लोकल प्रवास सुपर कूल होणार। मध्य रेल्वेवर उद्यापासून एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार। प्रभादेवीच्या पुलासंदर्भात 4 दिवसात निर्णय होणार। नागरिकांनी घेतलेल्या हरकतींमुळे प्रभादेवी पुलाचं बांधकाम लांबणीवर। म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ स्तरावर पहिला जनता दरबार उद्या भरवला जाणार। मंडळाच्या मुख्याधिकारी रेवती गायकरांच्या अध्यक्षतेत उद्या म्हाडा मुख्यालयात जनता दरबार। नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येणार। डोंबिवलीत पुतळ्याला हार घालण्यावरून 2 गटात राड्यात 2 ते 3 जण किरकोळ जखमी। डोंबिवली रामनगर पोलिसात दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार। राज्यसेवेची परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी। दरम्यान पुणे पोलिसांनी एमपीएससीच्या आजच्या आंदोलनाची परवानगी नाकारली। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये कुकरीनं केक कापत वाढदिवस। डीजे क्रेटेक्सचा कुकरीनं केक कापतानाचा व्हिडिओ समोर। पुण्यातील 4 मोठ्या रुग्णालयांना फ्री बेडचा कोटाही पूर्ण न केल्याची बाब उघड। रुग्णालयांनी पालिकेच्या सवलती मिळवल्या, मात्र फ्री बेड योजनेतून उपचार नाही। पालिका यावर कारवाई करणार का, याकडे लक्ष।